दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते आता पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब नशीब तुमचं घरदार, जमीन माती आभाळ अजून आहे टिकून. नशीब नशीब तुमचं जमीन आभाळ घरदार अजून आहे टिकून. रेल्वे कंपन्या बँक खाती ऑलरेडी झालीत विकून. पुढचा नंबर शाळा कॉलेज. लक्षात ठेवा, इथं मास्तरांची संख्या खूप आहे आणि सगळे शिकवणारे आहेत. सगळे शिकवणारे आहे, शिक्षक असूनही. पुढचा नंबर शाळा कॉलेज. BSNL विद्यापीठ. मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट. आज या कंपन्या आहेत वो विकायला. आज या कंपन्या आहेत वो विकायला. उद्या तुमचाच नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, देशद्रोही ठराल. बोलू नका, देशद्रोही ठराल. आणि दंगल कवितेच्या आधी मला आवर्जून काही कालच्या परिस्थितीवर बोलायचं आहे की कुठेतरी लुंग्या सुंग्या उठतो कधीही कोण. इतिहासकारालाच डायरेक्ट लावून देतो फोन. अरे भूषण साऱ्या देशाचं आहे शिवाजी राजा. अरे भूषण साऱ्या देशाचं आहे शिवाजी राजा. बलिदान देऊन जिवंत ठेवलाय हा देश माझा. त्याच्याच विषयी उलट सुलट बोलतोय तो चोर. त्याच्याच विषयी उलट सुलट बोलला तो लफंगा चोर. पळून गेलेत म्हणे महाराज, सांगत होता हरामखोर कोरटकर. आता थंड बसलात लेखक मंडळींनो, आता थंड बसलात तर शंड म्हणतील लोक. आता थंड बसलात तर शंड म्हणतील लोक. कवी म्हणजे नसतं केवळ लेखणीचं टोक. लिहिणाऱ्यांनो आता विद्रोह करावाच लागेल. लिहिणाऱ्यांनो आता विद्रोह करावाच लागेल. नाहीतर पुढची पिढी तुम्हाला उत्तर मागेल. शिवाजी नुसतं नाव नाही, तो विचार आहे. हाच उद्या पुसला जाईल. शिवाजी नुसतं नाव नाही, हा एक विचार आहे. तोच उद्या असा पुसला जाईल. तेव्हा काय कराल? तेव्हा काय कराल? काय कराल? बोललात तर देशद्रोही ठराल. फार फार तर देशद्रोही ठराल. फार फार तर काय होईल हो? सरकारचा एखादा मिळणार नाही पुरस्कार. बोलू आपण. फार फार तर काय होईल? सरकारचा एखादी मिळणार नाही पुरस्कार. फार फार तर मुठभर करू लागतील लोक तुमचा तिरस्कार. फार फार तर काय होतील हो? ईडीबीडीच्या चौकशा करतील. फार फार कर काय? आपण असे लपंगे काय आपल्या मागे लागणार नाही, पण आपण लिहू. फार फार तर काय ईडीबीडीच्या चौकशा करतील. फार फार करताय, 2-4 गोळ्या छातीत मारतील. पण त्याचा फार लोड घेऊ नका. आणि लेखणी आपली दोस्तांनो कधीच फितूर होऊ देऊ नका.